आज या शहरात 1200 हेक्टरवरती MIDC उभी आहे, पण MIDCच्या एकही कारखान्यामध्ये STP पाण्यावर प्रक्रिया करणारा उद्योग नाहीये, अंडरग्राऊंड ड्रेनेज सुद्धा नाहीये. त्याचा परिणाम जिथे केमिकल इंडस्ट्री किंवा फार्मसी इंडस्ट्री असेल त्यांचं पाणी थेट नदीत मिसळतं. कासारसाई वगैरे त्या भागामध्ये काही पेपर मिल्स आहेत, त्या पेपर मिलचं पाणी प्रक्रिया न करता नदीत मिसळलं जातं. आणि हे कारवाई करताना काय करतात, एखादा लॉन्ड्रीवाला पकडून आणतात आणि त्याच्यावरती कारवाई करतात, त्याचं लॉन्ड्री सील करून टाकतात. हा थट्टेचा विषय रे. आणि मुळात तुम्ही ह्या लोकांना कारवाई करायला पाहिजे की दरवर्षी महापालिका 10-20 कोटी रुपये STP रिपेअर मेंटेनन्स त्यांच्यासाठी ते देते त्या कंपनीला. ती कंपनी प्रत्यक्षात काही करत नाही, सांडपाणी थेट नदीत मिसळते. त्यांच्यावरती फौजदारी दाखल केल्या पाहिजेत. म्हणजे नदी सुधार प्रकल्प हा सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टीने इथली शहरातली जनता आता जागी झालेली आहे. पुणेकरांची काही लोक त्याला साथ देत आहेत, ते विचारतात, पण प्रशासन ढिंपमय आहे. मध्यंतरी त्यांनी ह्या संदर्भामध्ये हरकती सूचना सुनावणी वगैरे घेतली होती, निव्वळ फार्स केला, काही केलं नाही. अक्षरशः म्हणजे फसवणूक करतात. त्याचं कारणच आहे की इथे विचारणारी जनता कमी आहे, कार्यकर्ते कमी आहेत. ते झालं तर ह्या विषयावरती एक पाचा फुटेल. पण नदी सुधार प्रकल्प हा सुद्धा प्रचाराचा मुद्दा आहे.